नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय वसंतराव काकडे आणि आपण सगळे बघत आहात काकडे सायन्स अकॅडमी। मित्रांनो, आजचा आपला पार्ट आहे समरूपता। ओके, चला मग थोडा उशीर न वाया घालता आपण आपल्या आजच्या पार्टला वळू। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली तुम्हाला एक लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर प्लीज त्यावर क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतचा जे बेल आयकॉन असते त्याला क्लिक करून काय करा, ऑनवर करा। आणि ज्यांनी मित्रांनो माझं चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा खूप 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 धन्यवाद मित्रांनो। चला मग थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या भागाला वळू। बघा, आजचा आपला भाग आहे, आपण हे नववीलाच शिकलेलो आहोत, समरूप त्रिकोण। म्हणायचं तरी कशाला, समरूप त्रिकोण असतात काय, समरूप त्रिकोणामध्ये समरूप दोन त्रिकोण जेव्हा आपल्याला समरूप दाखवायचे असतात मित्रांनो, त्याच्यासाठी काय काय अटी आपल्याला लागणार आहेत हे आपण आज समरूप त्रिकोण या भागात शिकणार आहोत। तुम्ही जरी मागच्या वर्षी शिकला असाल पण आपल्या पुस्तकात चला आठवूया, चला काय करूयात, आठवूया मागच्या वर्षीचं ते दिलेलं आहे, ते पण आपण काय करू आता चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल समरूप त्रिकोण म्हणायचं तरी कशाला, पण मी आज चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। चला, समरूप त्रिकोण म्हणायचं तरी कशाला मित्रांनो, बघा आता आपल्याकडे समजा दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR, हे दोन त्रिकोण आहेत। हे दोन त्रिकोण आपल्याला काय करायचे, समरूप दाखवायचे। तर कसे दाखवणार, आठवते काय गेल्या वर्षीचं काय आठवते का? चला टेन्शन घेऊ नका, आठवत नसले तरी पण मी इथं आहेच उभा। बघा, दोन त्रिकोण जर समरूप दाखवायचे असतील तर काय लागते, सगळ्यात पहिली आट अशी आहे की त्यांचे संगत कोण एकरूप असले पाहिजे। ओके, हे बघा शिरोबिंदू, ह्या त्रिकोण ABC चे शिरोबिंदू एकाच एक संगतीनुसार त्रिकोण PQR। ओके, त्रिकोण ABC चे शिरोबिंदू, त्रिकोण ABC एकाच एक संगतीनुसार PQR, यांच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार PQR। सगळ्यात पहिला मुद्दा, आपल्याला दोन त्रिकोण जर समरूप दाखवायचे असले तर सगळ्यात पहिला मुद्दा, त्यांचे संगत कोण मात्र एकरूप असले पाहिजे। काय, त्यांचे संगत कोण, दोन्ही त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असले पाहिजे। पहिला मुद्दा काय, त्यांचे संगत कोण एकरूप पाहिजे, संगत कोण एकरूप पाहिजे, एकरूप पाहिजे, हे झाला पहिला मुद्दा। आता तुम्ही म्हणता संगत कोण कसे ओळखायचे सर, सरळ सरळ बघा, आता त्रिकोण ABC त्रिकोण PQR याचा संगत शिरोबिंदूनुसार एकाच एक संगतीनुसार, इकडे बघा ABC त्याच्या संगतनुसार APQR, म्हणजे कोण A चा संगत कोण आहे P, कोण A चा संगत, ह्या त्रिकोण ABC चा कोण A चा संगत याचा कोणता येईल, कोण P, म्हणजे बघा कोण A एकरूप कोण P। तुम्ही म्हणताल सर संगत ओळखायचे कसे, संगत कोण, हे बघा इथं ABC एकाच एक संगतीनुसार PQR, एकाच एक संगतीनुसार असं लिहायचं, ABC एकाच एक संगतीनुसार PQR, म्हणजे इथं काय आता संगत बघा, A ला संगत P, B ला संगत Q आणि C ला संगत R। हे तुम्हाला असं तुमच्या प्रश्नामध्ये देतील, त्याची काही काळजी करू नका, हे मी तुम्हाला सांगितलंय। आता इथं बघा याच्यासोबत काय संगत येतील बघा, कोण A चा संगत, कोण A एकरूप कोण P, कोण A चा संगत कोणता इथं P। आता मग नंतर कोण B एकरूप कोण Q। ओके, याचा संगत कोणता आहे, कोण B चा दुसरा संगत कोणता आहे, कोण Q। मग कोण B आणि कोण Q काय झाले, एकरूप सांगितले आपण। नंतर कोण R, कोण C राहिला ना आपला, कोण C एकरूप कोण R। आता आपण पहिली अट आपण इथं केलेली आहे, काय, त्यांचे संगत कोण एकरूप पाहिजे, आपण ते घेतले, त्यांचे कोण संगत काय केले, आपण एकरूप घेतलेले आहेत। हे जर म्हणून आहे मित्रांनो, तुम्ही म्हणता ना तर कसे घेतले, काय त्याच्या मागं कारण काय, काहीच नाही, तुम्हाला सांगालो मी समरूप त्रिकोण दाखवायचे कसे। ओके, आता त्यांचे संगत कोण एकरूप घेतले, हे झाली पहिली अट आपली। दुसरी अट काय आहे, त्यांच्या संगत बाजूंचे प्रमाण काय आहे, एकाच प्रमाणात पाहिजे। त्यांच्या संगत बाजूचे प्रमाण एकाच प्रमाणात पाहिजे, त्यांच्या संगत बाजू काय पाहिजे, एकाच प्रमाणात म्हणजे काय, आता परत तुम्ही म्हणता त्याच्या संगत बाजू कोणत्या, कशा ओळखायच्या, AB ची संगत बाजू PQ, BC ची संगत बाजू QR, AC ची संगत बाजू PR। ओके, त्यांच्या संगत बाजू ह्या एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे मित्रांनो, त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे। ओके, त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे। पहिली अट कोणती, त्यांचे संगत कोण एकरूप पाहिजे, ही झाली पहिली अट। ओके, आणि दुसरी अट कोणती, त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागल्या पाहिजे। आलं का लक्षात? मग आता संगत बाजू तुम्ही म्हणता सर इथं कोण तर घेतले तुम्ही, आता संगत बाजू कोणत्या घ्यायच्या बघा, AB ची संगत कोणती आहे इथं, PQ, म्हणून AB भागिले PQ बरोबर
काय एकाच प्रमाणात विभागला पाहिजे, एकाच प्रमाणात काय पाहिजे विभागल्या पाहिजे, म्हणून आपण बरोबरचं चिन्ह. दुसरी कोणती आता त्रिकोण BC घेऊ. BC भागिले बाजू BC भागिले QR, हिची BC ची संगत कोणती QR, ही QR बरोबर. नंतर AC भागिले PR, AC भागिले PR. ओके, हे झालं. AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR, AC बरोबर AC भागिले PR. आता बघा आपल्या दोन्ही अटी इथं पूर्ण झाल्यात. त्यांचे संगत कोण एकरूप पाहिजे आपण ते दाखवले, आणि त्यांच्या बाजू एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे आपण ते आपण दाखवल्या. मग आपण काय म्हणू, त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQRशी. कधी, जर ह्या दोन कंडिशन आपल्याला दोन अटी मान्य पाहिजे. कोणत्या, त्यांचे संगत कोण एकरूप पाहिजे, त्यांचे संगत कोण एकरूप पाहिजे, आणि त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर काय पाहिजे एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे त्यांचे. ओके, मग त्यांचे हे दोन्ही पण आपण दाखवलेले आहेत. मग आपण आता काय म्हणू, त्रिकोण ABC एकरूप आहे त्रिकोण PQRशी. ओके, असं हे एकरूपचं चिन्ह आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. असं उलट S. ओके, असं हे एकरूपचं चिन्ह लक्षात राहू द्या. उलट S असं तुम्ही त्याला लिहू शकता. ओके, याला आपण समरूपचं चिन्ह म्हणू. त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQRशी. कधी, दोन त्रिकोण एकरूप कधी असतात. ओके, आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हे आलं का लक्षात. दोन त्रिकोण एकरूप कसे दाखवायचे किंवा कधी असतात हे सांगतो मी तुम्हाला आता व्यवस्थित. बघा, दोन त्रिकोण एकरूप तेव्हा असतात जेव्हा त्यांचे संगत कोण काय असतात मित्रांनो, एकरूप असतात. त्यांचे संगत कोण एकरूप पाहिजे, आणि त्यांच्या संगत बाजूंचे त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे. काय पहिली अट, त्यांचे संगत कोण काय पाहिजे एकरूप पाहिजे, आणि त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे. ह्या दोन अटी आपल्याला खूप झाल्या आपल्याला संगत एकरूप समरूप त्रिकोण दाखवण्यासाठी. मग कसं समरूप कोणत्या चिन्हाने दर्शवतात, हे उलट S आपलं. मग आता हे दोन्ही पण आपण त्याच्या अटी पूर्ण केलेल्या आहेत. मग आपण म्हणू त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQRशी. ओके, हे आपण इथपर्यंत 9वी मध्ये शिकलेलो आहोत. ओके, हे आपण हे मागच्या वर्गात शिकलेलो आहोत समरूप त्रिकोण. पण मागच्या वर्गात आपल्याला काय होतं मित्रांनो, ह्या दोन्ही अटी लागतच होत्या. समरूप त्रिकोण आपल्याला दाखवायला काय ह्या दोन्ही अटी लागत होत्या. पण आता आपण याच्यात अपडेट शिकतोय, पुढचा अपडेट. ओके, आता याच्यात काही तुम्हाला कसोट्या आहेत. ओके, कोणत्या, को कसोटी, को कसोटी, नंतर बा आणि नंतर बा. ह्या 4 कसोट्या आपल्याला शिकायच्या आहेत. कोणत्या, समरूप त्रिकोणाच्या कसोट्या. कोणत्या, समरूपतेच्या कसोट्या. ओके, तुम्ही म्हणता सर कसोटी काय असते काय नाही. आता बघा, आपण आतापर्यंत काय शिकलो होतो, दोन त्रिकोण समरूप दाखवताना आपल्याला टोटल 6 अटी लागत होत्या. कोणत्या, किती, 6. कोणत्या, ते त्यांचे कोण एकरूप, हे एक अट, ही 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 एक अट, 6 अटी. म्हणजे बघा, आता आपण बघायला गेलं तशा 2च अटी आहेत त्या, पण आपण 2च अटी म्हणू, चला काय अडचण नाही. आतापर्यंत आपल्याला 2 त्रिकोण समरूप दाखवायला 2 अटी लागत होत्या. पण आता आपण जे शिकणार आहोत त्याच्यात एक अट बी आपल्याला भेटली ना मित्रांनो तरी पण चालतंय. तरी आपण ते 2 त्रिकोण काय म्हणू, समरूप आणू. मग तुम्ही म्हणता सर 2 कोणत्या अट, एक कोणती अट, एक तर तुम्ही ही एक अट म्हणा, त्यांच्या बाजू काय एकाच प्रमाणात विभागाला, त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे. ही एक अट असली तर आपले त्रिकोण एकरूप, आपले त्रिकोण काय समरूप, आपले त्रिकोण काय होतील समरूप. नाहीतर मग त्यांचे संगत कोण काय पाहिजे एकरूप, तरी पण आपले काय होणार आहेत, ते त्रिकोण समरूपच होणार आहेत मित्रांनो. काय आलं का लक्षात. म्हणजे आपण मागच्या वर्षी काय बघत होतो, आपल्याला 2 अटी लागत होत्या. कोणत्या, ह्या 2 अटी. आता आपल्याला एकच अट बघायची आहे. ओके, त्याच्याहूनच आपण समरूप त्रिकोण दाखवणार आहोत. आलं का लक्षात मित्रांनो. आता मग त्याच्या कसोट्या आहेत काही, आपल्या समरूपतेच्या काही कसोट्या आहेत. बघा, पहिली कसोटी कोणती आपली, को कसोटी. कोणती आहे, को कसोटी. पुस्तकाचं पान नंबर काढा 16. समरूपतेची को कसोटी. काय आहे, समरूपतेची को कसोटी. 2 शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार, 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार 2 त्रिकोण कोणते, त्रिकोण. आता कोणती कसोटी वागवलं आपण, समरूपतेची को कसोटी. हे तर लक्षात आलं, समरूप त्रिकोण म्हणायचं कशाला, हे रिव्हिजन होतं आपलं. ओके, आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळणार आहोत. कोणती आहे पहिली कसोटी आपली, समरूपतेच्या कसोट्या. बघा, त्याच्यात त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्यात तुम्हाला क्लिअर कट त्यांनी दिलेलं आहे. बघा, 2 त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि तिन्ही संगत कोण एकरूप असणे आवश्यक असते. परंतु या 6 अटीपैकी 3 विशेष अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटीची पूर्तता आपोआप होते. मी आताच सांगितलं आपल्याकडे किती 6 अटी होत्या, 1 2 3 4 5 6. आता आपल्याला काय करायच्यात, आपण काय म्हणलो त्यांच्यापैकी विशिष्ट 3 कोणत्या, एक तर ह्या 2 कोणत्या बी 3 असल्या तरी आपण त्याला 2 समरूप त्रिकोण दाखवणार आहोत. मी आताच सांगितलं, हे इथं पण तेच सांगते.
काय आपोआप होते. म्हणजे दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी तीनच विशिष्ट अटी पुरेशा असतात. आलं का लक्षात? तीनच अटी पुरेशा असतात. मी आता ते सांगू लागलो तुम्हाला. आपण काय शिकणार आहोत आता? 3 अटीवरच शिकणार आहोत समरूप त्रिकोण कसे दाखवायचे ते. ओके, या 3 अटीपासून 2 त्रिकोण समरूप आहेत का हे ठरविता येते. ओके, अशा पुरेशा अटीचा समूह म्हणजे समरूपतेच्या कसोट्या होत. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत आता? समरूपतेच्या कसोट्या. म्हणून 2 त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवण्यासाठी त्या विशिष्ट अटी तपासणे पुरेसे असते. ओके, पुरे असते. चला, पहिली कसोटी आता आपली कोणती आहे? समरूपतेची कसोटी. आता आपण आतापर्यंत पाहिलं समरूप त्रिकोण दाखवण्यासाठी आपल्याला 2 अटी लागतात. कोणत्या? पहिली त्यांची एक संगत कोण काय पाहिजे? एकरूप पाहिजे. आणि दुसरी त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे. ही एक अट आणि ही कोणाची एक अट, ह्या 2 अटी. पण आता आपल्या पहिल्या कसोटीत कोणती आहे? कसोटी. ओके, याच्यात काय सांगणार आहेत आपण? कसोटीत काय असतं मित्रांनो? त्यांचे संगत कोण फक्त एकरूप असले तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. समजा कोणत्याही 2 त्रिकोणाचे संगत कोण जर फक्त संगत कोणच जर एकरूप असले तर काय होतं? ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप होतात. ओके, आलं का लक्षात? ही झाली कसोटी. कशाला म्हणायचं कसोटी? 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार. म्हणजे कसं? 2 त्रिकोणाच्या कोणते त्रिकोण ABC, शिरोबिंदू कोणते त्यांचे? ABC. यांचे शिरोबिंदू कोणते? त्रिकोण ABCचे ABC च्या एकाच एक संगतीनुसार कोणता दुसरा त्रिकोण? PQR. आलं का लक्षात? एकाच एक ही संगत झाली. आता कोणती संगत झाली? एकाच एक संगत. म्हणजे काय? संगत म्हणजे काय? हे ए बिंदू पी बिंदूशी हे असं लिहिणं गरजेचं आहे बरं. ओके, एकाच एक संगतीनुसार म्हणजे हे यांची संगत दाखवते. बिंदू एचा त्रिकोण एच्या बिंदू ए आणि त्रिकोण PQRचा पी बिंदू काय एकमेकाशी संगत आहे. तसंच बी बिंदू इथं कोणत्या क्यूशी, बी बिंदू क्यूशी, नंतर सी बिंदू इथं बघा सी बिंदू आरशी, हे सी बिंदू आरशी, हे एकाच एक संगत झाले. आता बघा कसोटी काय सांगते आपली? काय सांगते? को नावातच सगळे त्याच्या कोण त्यालाच काय म्हणतात? कसोटी. ह्याच्यात काय सांगतात मित्रांनो? कसोटीमध्ये दिलेल्या दोन्ही त्रिकोणाचे संगत कोण जर एकरूप असले, दिलेल्या 2 त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असेल तर कसोटीनुसार ते 2 त्रिकोण काय होतात? समरूप होतात मित्रांनो. आलं का लक्षात? मग इथं आपल्याला दाखवायचं काय सांगायचं इथं? कसोटी काय सांगते आपली? कोण ए एकरूप आहे कोण पीशी, कारण ते 2 संगत आहेत. एकाच एक संगतीनुसार मी अगोदरच लिहिलं इथं. ओके, कोण ए आहे एकरूप कोण पीशी, कोण बी कोणाशी येईल? कोण क्यूशी, कोण बी एकरूप कोण क्यू, कोण सी एकरूप कोण सी एकरूप कोण आर. आलं का लक्षात? एकाच एक संगतीनुसार आपण आता काय केलं? संगत दाखवणं गरजेचं आहे. कशामुळे? मग तुम्ही म्हणताल इथं जर सी अगोदर लिहिला, बी नंतर लिहिला तर इकडे आर अगोदर लिहावं लागेल आणि क्यू नंतर लिहावं लागेल. म्हणजे त्यांची संगत, त्यांचं ॲडजस्टमेंट व्यवस्थित आली पाहिजे. ABC PQR एकाच एक संगत. ओके, आता आपण 3 कोण तर इथं एकरूप झालेले आहेत आपले. मग आपण कसोटीनुसार काय सांगू आता? कसोटीनुसार त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQRशी. यालाच काय म्हणतात? कसोटी. काय म्हणतात यालाच? कसोटी. तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 16वर दिलेले बघा वाचा ते एकदा. 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. ओके, म्हणजे एकाच एक संगत तुम्ही आता हे काय घेतली ABC घेतली तर तुम्ही असं पण घेतलं CBA अशी घेतली एकाच एक संगत असं दाखवलं तर आता अगोदर काय घ्यावं लागेल इथं तुमच्या मनावर? RQP. तुम्ही म्हणताल सर असंच का घ्यायले, पण मी दाखवलंय कसं बघा ना. कोण इथं सी कशाशी एकरूप दाखवलंय मी इथं दाखवतानाच? कोण आरशी. हे बघा CR. आलं का आता व्यवस्थित? आलं का आता? क्लिक झाला असेल तुमच्या. मग कसोटी काय सांगते मित्रांनो? त्यांचे दोन्ही त्रिकोणाचे संगत कोण काय पाहिजे? तिन्ही कोण एकरूप पाहिजे. तर मग काय कसोटीनुसार ते काय होते? 2 त्रिकोण समरूप होतात मित्रांनो. आलं का लक्षात येत? कसोटी म्हणून त्रिकोण ABC एक समरूप आहे त्रिकोण PQR. कोणत्या कसोटीनुसार? कसोटीनुसार. ओके, काय सांगते कसोटी आपली? दोन्ही त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकमेकांशी समरूप असतात. समरूप आणि एकरूप मध्ये कन्फ्यूज होऊ नका. हे झालं समरूप आणि हे झालं एकरूप. ओके, आलं लक्षात? ऐका, चला
ओके, चला आलं लक्षात. को 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 कसोटी कशाला म्हणायचं? जर त्या दोन्ही त्रिकोणाचे, जरी त्या दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार जर त्यांचे संगत कोण एकरूप झाले तर ते दोन्ही त्रिकोण एकमेकांशी काय असतात मित्रांनो? समरूप असतात. यालाच काय म्हणतो आपण? समरूपतेची को को कसोटी. को 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 कसोटी. आलं का लक्षात? को 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 कसोटी कशाला म्हणायचं? आलं असेल लक्षात तुमच्या. लक्षात आलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता नंतरच याचाच एक गुणधर्म म्हणून आपली दिली आहे समरूप त्रिकोणांची को को कसोटी. समरूप त्रिकोणांची को को कसोटी किंवा समरूपतेची को को कसोटी. को को आहे आता फक्त. आता काय आहे? आपण को 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 पाहिलं, आता फक्त काय पाहणार आहोत? को को कसोटी. को को कसोटी काय सांगते? आपली तीन, ऐका हे एवढं मला मोडू द्या एकदा. बघा को को आपली बघा पहिली अगोदरची कसोटी काय सांगत होती? को 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 कसोटी. 3 वेळेस को होतं म्हणजे 3 कोण. तिन्ही कोण काय असायचे त्याच्यात? एकरूप असले तर आपण को को कसोटीनुसार ते 2 त्रिकोण काय म्हणायचो? समरूप आहोत. पण आता को को कसोटी 2च को को आहेत म्हणजे याच्यात 2 को. काय लॉजिक असेल बरं मित्रांनो? को को 2च याच्यात काय लॉजिक असेल बघा. आता काय लक्षात आलं का तुमच्या? आलं का? याच्यात काय असते को को कसोटीमध्ये? आपले दिलेले दोन्ही त्रिकोणाचे 2च संगत कोण जर एकरूप असले तर को को कसोटीनुसार आपण काय म्हणू? ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत. तुम्ही म्हणताल सर असं कसं? दोनच त्रिकोणावर कसं? तिसऱ्या त्रिकोणाचं काय? तिसऱ्या कोणाचं काय? 2च कोणामध्ये 2 कोण एकरूप दाखवून तुम्ही ते 2 त्रिकोण समरूप दाखवले तर तिसऱ्या कोणाचं काय? कोण सीचं आणि कोण आरचं काय? ऐका सांगतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते मित्रांनो? 180 अंश. बरोबर आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. बरोबर आहे. आता आपण काय म्हणलो? हे 2 कोणती कसोटी? ही को को कसोटी. समरूपतेची को को कसोटी. आता याच्यात आपण काय दाखवले? 2च कोण एकरूप दाखवले. दोन्ही त्रिकोणांचे एक कोण आपण एकरूप दाखवले. काय दाखवले याच्यात? कोण ए आहे एकरूप कोण पी शी, कोण बी एकरूप आहे कोण क्यू शी. को को कसोटी. तिसरा नाही. आपण पाहिलोत का आता? को को म्हणजे 2च कोण. ओके, 2 वेळा को म्हणजे 2च कोण. आता तुम्ही म्हटलं सर तिसऱ्या कोणाचं काय? तिसऱ्या कोणाचं सांगतो बघा. आपल्याला एवढं माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. ओके, तर आता आपण काय म्हणलो तिथं? हे कोण ह्या कोणाशी एकरूप. बरोबर आहे. हे कोण ह्या कोणाशी एकरूप. जर बघायला गेलं तर हा कोण पण ह्या कोणाशी एकरूप होईलच आपोआपच. तुम्ही म्हणताल कसा सर? सांगतो बघा. आता हे 2 कोण आपण काय केलंय? आता हे किती दाखवलं? सपोज आपला हे 30 अंश. ओके, हे किती आहे? 30 अंश. आणि हा किती आहे समज? 60 अंश. किती? हा 60 अंश आहे सपोज. आपण समजलंय असं. ओके, 30 60 90 किंवा हे 70 करा. 70 80 करा, नाहीतर 80 नाही आहे तसं बघायला गेलं 80 नाही तर तुम्ही म्हणता लगेच इथं कंपास लावून बघताल. तसं काही करू नका मित्रांनो. ओके, हा 30 अंश धरला तर मित्रांनो हा किती होईल बघा बरं इथं. हा पण काय होईल? 30 अंश. हा किती होईल? 30 अंश. कारण 2 हे बघा कोण एकरूप आहे कोण पीशी. मग हा 30 म्हणल्यावर हा पण 30च होईल. नंतर आपण आता हा 80 धरलाय तर हा पण किती होईल मग? कोण क्यू. हा पण 80 होईल. 80 झाला हा पण. आता मला सांगा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. 80 आणि 30 किती? 110. राहिले किती खाली? 180 मोजून 110 गेल्यावर 70. मग हा कोण किती ऑटोमॅटिक होणार आहे? 70. हा कोण किती अंशाचा होणार आहे? 70. हा कोण किती अंशाचा झाला? 70 अंशाचा. कारण का? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे आपल्याला माहिती आहे. हा कोण 70 झाला. तसंच इथं पण हा कोण काय होईल? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाच्या बेरीजेनुसार हा कोण पण काय होईल मित्रांनो? 70 अंशच होईल. बघा झाले का हे 2 त्रिकोण पण एकरूप? हा दोन्ही कोण पण एकरूप झाले. मग आपण को को कसोटीनुसार इथं काय सांगू शकतो? फक्त 2च त्रिकोण जसं दोन त्रिकोणाचे संगत 2च कोण एकरूप असले तरी पण आपण काय सांगू शकतो? ते 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणून. आलं का लक्षात मित्रांनो कसं सांगायचं? आता एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं देखील देते 2च त्रिकोण काय दाखवते? 2 त्रिकोणाचे 2च कोण काय दाखवतात? एकरूप दाखवतात आणि विचारतील हे 2 त्रिकोण समरूप आहेत का? तर कोणत्या कसोटीनुसार? तर तुम्हाला ते तिथं लिहिता आले पाहिजे. सरळ लिहायचं को को कसोटीनुसार. हे 2 कोण एकरूप झाले तर मग दोन्ही त्रिकोण पण काय असतील? ते समरूप असतील. ही झाली आपली को को कसोटी. आलं का नाही मित्रांनो लक्षात? मग आता 2 त्रिकोण जर आपण मग आपली को को कसोटी काय सांगते? जर 2 संगत 2 त्रिकोणाचे दोन्ही पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणाशी जर एकरूप असले तर ते 2 त्रिकोण काय असतात मित्रांनो? एकरूप
समरूप असतात. इथं मग कोणती कसोटी होईल? त्रिकोण. मग आता हे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR कोणत्या कसोटीनुसार? को नाही, फक्त को कसोटीनुसार. आलं का लक्षात मित्रांनो? समरूपतेची को कसोटी त्याचाच एक गुणधर्म आहे. चला बघा, पहिली कसोटी कोणती होती? पहिली एकदम आपली को कसोटी. कोणती? को कसोटी. त्याच्यात काय लागायचे आपले? दोन्ही त्रिकोणाचे संगत कोण काय लागायचे? त्याच्यात एकरूप लागायचे. नंतर आपली दुसरी कसोटी आली कोणती? त्याच्यात दोनच को होते. कोणते? को दोनच कसोटी. दुसरी कसोटी कोणती होती? को कसोटी. त्याच्यात किती कोण आपल्याला एकरूप लागायचे? दोनच कोण काय लागायचे मित्रांनो? एकरूप लागायचे. मग को कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण काय व्हायचे? समरूप व्हायचे. चला मग आता हे लिहायचं असलं तेवढं लिहून घ्या. मग आपण बघू पुढची कसोटी याच्या कोणती कसोटी आहे ती बघून घेऊ. लिहून घ्या लिहायचं असलं तर. चला मित्रांनो, आता पुढच्या बघू कसोटी आपण. कोणती? समरूपतेची कोणती कसोटी? आता बा कसोटी. आपण को आणि को ह्या दोन कसोट्या पाहिलेल्या आहेत. आता पुढची आहे बा कसोटी. ह्या कसोटीत काय असतं मित्रांनो? बा काय असते याची व्याख्या? याच्यात काय लागतंय? दोन जोड्या. दोन्ही त्रिकोणाच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असले पाहिजे आणि त्या दोन्ही जोड्यांच्या मधला जे कोण असते त्यांनी समाविष्ट केलेला कोण, ते कोण काय पाहिजे? एकरूप पाहिजे. ओके, तर ती मग दोन त्रिकोण काय होतात? समरूप. चला थोडा तुम्हाला काय करतो मी डायरेक्ट सांगतो कसं ते बघा. कोणती याची व्याख्या इथं लिहिलेली आहे, वाचून घ्या एकदा. दोन त्रिकोणाच्या एकाच एक संगतीनुसार. सगळ्यात महत्त्वाचं त्रिकोणाच्या संगत घेणं महत्त्वाची. ओके, संगत चांगली पाहिजे, लक्षात ठेवा बरं मित्रांनो. हो, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांची एकाच एक संगत कशी घेणार तुम्ही? कोणती बी घ्या. अगोदर असं घेतलं QPR असं किंवा BAC घेतला तर ह्याची बी घेताना तशीच घ्या. कोणती? QPRच घ्या याची पण घेताना. ओके, त्या लेवलमध्ये आल्या पाहिजे. आलं का लक्षात? चला आपण आपलं उलटं न करता आपण आपलं जे दिले तेच करू. कोणता त्रिकोण आहे? ABC. एकाच बघा काय म्हणते व्याख्या काय? दोन त्रिकोणाच्या एकाच एक संगतीनुसार. एकाच एक संगत कशी? ABC. दोन त्रिकोणाची एकाच एक संगत PQR. एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूच्या दोन जोड्या. कोणत्याही संगत बाजू पण ही ABBC आणि PQQR, कारण हे दोन घेतलेले आहेत आपण. हे काय उदाहरणार्थ आहे बरं, ते उदाहरण सांगतोय मी. त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील म्हणजे काय आहे? AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR असं जर असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील. ह्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोणता कोण आहे? हे कोण, याचा कोण Q आणि याचा B. मग आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर म्हणजे कोण B कोणाशी एकरूप दाखवायचा? कोण Qशी. कोण B एकरूप आहे कोण Q असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात? एकरूप असतात. ही आपली कोणती कसोटी सांगते समरूपतेची? बा काय सांगती? दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या दोन्ही बाजू प्रत्येकी दोन जोड्या त्यांच्या दोन्ही जोड्याच्या एकाच प्रमाणात विभागत असतील आणि त्या जोड्यांनी त्या बाजूनी समाविष्ट केलेला कोण जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात? समरूप असतात मित्रांनो. चला हे उदाहरण पण दिले आपण. याचं एक्सप्लेनेशन आपण इथं केलं. आता हे उदाहरण बघायचं काय. आता आपलं काय सांगितलं? एकाच एक संगत कोणती घेतली आपण? ABC PQR घेतली. चला तर आपण काय करू? आपल्याला संगत बाजू ABची संगत कोणती आहे? PQ. मग AB भागिले PQ काढून घेऊ आपण आधी. AB हे कोण आपल्याला एकरूप तर दिलेलेच आहे त्यांनी. AB भागिले PQ घेतला आधी. काय भेटलं? हे 2 आहे, हे 8 आहे. किती? बे चौक 8. हे किती आलं? 1/4. दुसरी कोणती? BC भागिले QR घ्या. BC भागिले QR किती येणार? हा 3. BC आहे 3. QR किती आहे? 12. 3 1 3 3 चौक 12. हा पण 1/4च भेटलेला आहे. दोन्ही बाजू यांच्या डाव्या बाजू समान आहेत तर उजव्या पण समान होतील. मग आलं का लक्षात? मग यांचे दोन्ही एकाच प्रमाणात विभागले आहेत ना दोन्ही बाजूंच्या जोड्या. ओके, काय म्हणते परत एकदा वाचा. दोन त्रिकोणाच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात? समरूप. आता परत एक उदाहरण. त्रिकोण काहीच नाही, याच्यात विचार करायचं काहीच नाही. बघा इथं बघा कोणती कसोटी आहे? बाजू कोण बाजू. आलं लक्षात? बाजू मधला कोण दोन बाजू
आणि मग त्यांनी समाविष्ट केलेला कोण, बाकोबा. सोपं आहे ना मित्रांनो. कोणत्याही दोन बाजू घ्या तुम्ही. आता इथे जर पी आर आणि क्यू आर घेतली, पी आर आणि आर क्यू आर घेतली असती, पी आर आणि आर क्यू घेतली असती तर कोणता कोण घ्यावा लागला असता, आर. इथं पण ए सी आणि सी बी घेतली असती तर कोणता कोण घ्यावा लागला असता, सी. आलं का लक्षात. कशी कोणती कसोटी मग ही आपली बाकोबा, को बा को, बाकोबा, बाकोबा, बाकोबा कसोटी. दोन त्रिकोणाच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. ते दोन त्रिकोण समरूप असतात. ही व्याख्या तुम्हाला लिहायची असली तर लिहून घ्या. आलं का लक्षात. समरूप त्रिकोणाच्या कोणती कसोटी आपली, बाकोबा कसोटी. समरूपतेची बाकोबा कसोटी. आली का लक्षात कशी आहे मित्रांनो. आपण याचं उदाहरण पण पाहिले. काहीच नाही. कोणत्याही दोन बाजू समरूप त्यांच्या दोन्ही त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण जर एकरूप असतील तर ते मग कोणत्या कसोटीनुसार, आपल्या बाकोबा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप असतात. आलं का लक्षात. नंतर पुढची कसोटी आपली समरूपतेची बाबा कसोटी. बाबा म्हणजे काय, याच्यात एक अशी आहे मित्रांनो, एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात विभागत असतील तर ते दोन्ही त्रिकोण काय असतात, समरूप असतात. ही आपली बाबा कसोटी आहे. काय सांगतेय, एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू उरलेल्या त्रिकोणाच्या तिन्ही संगत बाजू एकाच प्रमाणात विभागत असतील तर हे दोन्ही त्रिकोण काय असतात मित्रांनो, समरूप असतात. म्हणजे आता बघा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर. आलं लक्षात. यांच्या एकाच एक संगतीनुसार एकाच एक संगत घेणं खूप महत्त्वाची. बरं, परत एकदा सांगलो. कोणती आपली एकाच एक संगत आपण अशी घेत होती, एबीसी पी क्यू आर. आपल्याला पुस्तकात दिली तशीच घेऊ, पण प्रश्नामध्ये वेगळी असू शकते. ते तुम्हाला प्रश्न सोडवताना सगळं क्लिक होऊन जाईल. हे आपण इथं आपल्याला सोप्या याच्यात घेऊ. एबीसी पी क्यू आर घेतली कोणती आहे, एकाच एक संगतीनुसार हे घेतलं. काय सांगते आपली कोणती कसोटी आहे, बाबा कसोटी. पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू उरलेल्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे. म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कोणत्या आहेत, ए बी, बी सी आणि ए सी. ह्या तीन बाजू उरलेल्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूच्या. बरं, म्हणजे कोणत्या, पी क्यू, क्यू आर आणि पी आर. ओके. मग कसं असेल हे बघा, कसं येईल, ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा बाजू घेताना मित्रांनो तुम्ही अंशात कोणता त्रिकोणाच्या बाजू घेतलेल्या आहेत बघा. अंशात आपण याची एबीसी त्रिकोण एबीसीच्या बाजू आहेत पूर्ण बघा. अंशात काय आहेत आपल्या, त्रिकोण एबीसीच्याच पाहिजे सगळ्या. मग या असल्या तर, नाहीतर मग त्रिकोण पी क्यू आरच्याच घ्या. असं करू नका एका अंशात त्रिकोण एबीसीची घेतली नंतर इथं क्यू आर घेतला, तसं नाही करायचं. आलं लक्षात मित्रांनो. एकाच एक संगत आपण त्याच्यासाठी सांगतो आणि संगत बाजू, त्यामुळेच मी 10 तुम्हाला उच्चार करून दाखवला त्याचा. ही झाली समरूपतेची बाबा कसोटी. खूप सोप्या आहेत बघा. आता पहिल्यापासून बघा काय काय शिकलो आपण आतापर्यंत. समरूप त्रिकोण कधी असतात, त्यांचे संगत कोण, दोन्ही त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात विभागत असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. हे आपण 9वीत शिकलो. नंतर आपण आपल्याला कसोट्या शिकायच्या होत्या. आपण पहिली कसोटी कोणती शिकली, को कसोटी. कोणती, को कोण. जर एका त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत त्रिकोणाच्या संगत कोणाशी जर एकरूप असले तर ते दोन्ही त्रिकोण काय असतात, समरूप असतात. कोणत्या कसोटीनुसार, को. नंतर आपली कोणती कसोटी ती को. त्याच्यात आपल्याला काय लागते, दोन्ही त्रिकोणाचे दोनच कोण आपले काय एकरूप असले तर ते दोन्ही त्रिकोण काय असतात, समरूप. नंतर आपण पाहिली बाजू कोण बाजू. त्या कसोटीत काय सांगितलं, ज्या दोन बाजू एकरूप समरूप ज्या दोन संगत बाजू एकमेकांशी एकाच प्रमाणात विभागत असतील तर त्या दोन्ही बाजूंनी ज्या समाविष्ट केलेला कोण असते ते पण एकरूप पाहिजे. याच्यात ही कसोटी जरा महत्त्वाची आहे, हिच्याकडे लक्ष द्या. समरूपतेची बाकोबा कसोटी. आलं लक्षात, खूप सोपी आहे. आणि तिसरी आपली कोणती, समरूपतेची बाबा कसोटी. याच्यात तर सारखंच आहे आपलं. कोणत्या, पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू उरलेल्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात विभागायला पाहिजे. ह्या झाल्या आपल्या कसोट्या. आलं का लक्षात मित्रांनो. आता काही समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आहेत, काही वाचून दाखवतो तुम्हाला. काही खूप सोपे आहेत ते पण. पहिली आहे परावर्तनता. काय आहे, पहिली आहे परावर्तनता. काय आहे, प्रत्येक त्रिकोण हे स्वतःशीच एकरूप असतो. ऐका, आलं लक्षात. काय सांगते पहिली कसोटी आपली ही गुणधर्म त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. पहिली कोणती आहे, परावर्तनता. काय सांगितलं याच्यात, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एबीसी म्हणजे काय आहे, प्रत्येक त्रिकोण स्वतःशी एकरूप असते, असायलाच पाहिजे. आता हे त्रिकोण एबीसी आहे समजा आपल्याकडे.
त्रिकोण ए बी सी आहे. थोडा मोठा काढू का, दिसेना का? चालतंय. हे त्रिकोण ए बी सी आपल्याकडे समजा. हे कोण याच्याशी एकरूप असणारच, हा कोण ह्या कोणाशी एकरूप असणारच, आणि हा सी कोण पण स्वतःशी एकरूप असणारच मित्रांनो. बघा काहीच अवघड नाही त्याच्यात. त्रिकोण ए बी सी दुसरा परावर्तनता हे झाला. प्रत्येक त्रिकोण स्वतःशी एकरूप असतो. लिहून घ्या वाटल्यास. परावर्तनता, प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. एकरूपच म्हणतोय मी. आणि दुसरी आहे परत सममितता. कोणती आहे? सममितता. कोणती कसोटी? दुसरा गुणधर्म कोणता आहे? सममितता. त्याच्यात काय सांगितले? जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ, तर डी एफ त्रिकोण ए बी सी. आता बघा, मी तुमचा मित्र आहे, तर तुम्ही पण माझे काय झाले मित्रांनो? मित्रच झाले ना. मी तुमचा मित्र आहे, तर तुम्ही पण माझे कोण? मित्रच. तसंच हे कोणती आहे? सममितता आपली काय सांगते बघा, असं सांगते त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी क्यू आरशी समजा. तर मग पी क्यू आर बी काय असणार? ए बी सीशी समरूप असणारच ना मित्रांनो. मग त्रिकोण पी क्यू आर पण काय असणार? त्रिकोण ए बी सीशी काय असणार? समरूपच असणार ना मित्रांनो. जसं मी सांगितलं, मी तुमचा मित्र असलो तर तुम्ही पण माझे मित्र झाले. ओके, बरोबर आहे मित्रांनो. चला, आलं का? याला म्हणतात कोणतं? सममितता. नंतर आपली आहे संक्रामकता. कोणती आहे? संक्रांत नाही, संक्रामकता. ओके, काय सांगते आपली तिसरा गुणधर्म कोणता आहे? संक्रामकता. हे लिहायचं असलं लिहून घ्या, मी आता खालचं बोलून टाकतो एवढं. तिसरी कसोटी आपली तिसरा गुणधर्म कोणते? संक्रामकता. बघा याच्यात काय सांगते? त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी क्यू आरला, आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप आहे त्रिकोण एक्स वाय झेडला. ओके, बघा काय सांगते आता, नीट लक्ष द्या संक्रामकताकडं. संक्रामकता काय? संक्रामकता, संक्रांत नाही बरं. त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी क्यू आरशी, असं एक सांगितलं आपल्याला. आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप आहे त्रिकोण एक्स वाय झेडशी. संक्रामकता काय सांगते मग आपली? त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण एक्स वाय झेडशी. त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण एक्स वाय झेडशी. आलं का लक्षात? याला काय म्हणायचं? संक्रामकता. ही झाली आपली गुणधर्म कोणता? संक्रामकता. आलं का लक्षात? हे 3 गुणधर्म आहेत. पहिली कोणती? पहिला गुणधर्म आहे परावर्तनता. प्रत्येक त्रिकोण स्वतःशी. सममितता, मी तुमचा दोस्त तर तुम्ही पण माझे दोस्तच. आणि तिसरा पण आहे संक्रामकता. तुम्ही माझा मित्र, माझे मित्र तुमचे मित्रच. आलं का लक्षात? संक्रामकता. चला, हे झाले आपल्या कसोट्या आणि त्यांचे काही गुणधर्म आपण पाहिले. चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. का आपण 1-2 प्रश्न सोडून घेऊ लगेच याच्यावरले, तर मग तुमच्या काय होईल? ताजच लक्षात राहील. का खूप मोठा व्हायला सेशन मित्रांनो? चालतंय, तुमच्या मनावर. मला असं कमेंट करून सांगा, काय सेशन मोठा घेऊ का छोटा घेऊ. ह्या कसोट्या परत एकदा तुम्ही वाचा, खूपच सोपे आहेत. आता याच्यापेक्षा मी आणखी सोपं करून सांगायला गेलो ना मित्रांनो, तुम्ही कन्फ्यूज होता आणि मला पण कन्फ्यूज करता. ओके, चला आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. परत उद्या भेटू आपण उद्याच्या भागात. सगळा सराव संच संपवणार मी तेव्हा आपण. अलग लक्षात? चला, लिहायचं असलं लिहून घ्या. तोपर्यंत भेटू आपण उद्याच्या भागात. नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो. चला, भेटूया आपण पुढच्या भागात.